पहिलं पंचवार्षिक आहे की सगळ्यात जास्त निधी या आर्णी विधानसभेमध्ये आला, सगळ्यात जास्त निधी। जर तुम्हाला लेखाजोखा पाहिजे नसेल तर ऑनलाईन सेंटरवर जा, तुम्ही लेखाजोखा काढून घ्या, प्रूफ दाखवतो, त्याचं लेखाजोखा पूर्ण याच्यावर आहे। तुम्ही जे म्हणत आहे की राजू तोडसामनं काहीच नाही केलं, राजू तोडसामनं सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणजे वाघाडी प्रकल्प आणला, सगळ्यात मोठा प्रकल्प। त्याच्यानंतर 2019ला तो उमेदवार निवडून नाही आला, त्या कारणाने तो पैसा रिटर्न गेला। तुम्ही जे काही बोलत आहे ते खरं बोला, खोटं बोलू नका, खोटे बोलू नका, सत्य बोला, खोटं बोलू नका। क्लिअर आहेत का? मोगे साहेबांसाठी तेलंगणा मधूनच काऊन नेते येऊन राहिले हे महत्वाची चर्चा आहे। बरं, आणखीन एक मॅडम यांनी म्हणताय की लाडली बहिणानं तिजोरी खाली झाली, मग 3000 देतो काऊन म्हणताय यांनी, मग 3000 काऊन देतो म्हणताय? लाडली बहिणानं जर तिजोरी खाली झाली म्हणता 3000 कुठून आणून देईल? हे बघा, काही नाही, 101% आमचे राजूभाऊ तोडसाम निवडून आले आहे आणि एकच वादा फक्त राजू दादा, बस विषय खतम। बाकी महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र भाऊ मोगे हे असंख्य अशा मतांनी निवडून येत आहे, याची ग्वाही आम्ही देतो। मला सांगा या आधी राजू तोडसाम निवडून आले होते, ते सक्षम नसल्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली नाही, सीट बदलावी लागली आणि आता सुद्धा तसंच झालं। आता धुळवेला ते सक्षम नाही, मॅडम यांना एक प्रश्न आहे काँग्रेसवाल्यांना, मला तुम्ही सांगा, इथे माननीय शिवाजीराव मोगे इथल्या आदिवासी लोकांच्या भरोशावर, इथल्या गोरगरीब जनतेच्या भरोशावर 1-2 नव्हे तर 4दा मंत्री बनले, 4दा मंत्री बनल्यानंतर सुद्धा परिवहन मंत्री असताना या घाटंजीचा हक्काचं डेपो रायगावला पळवलं, याचं उत्तर आहे का? आणखी बरेचसे प्रश्न विचारणार आहोत। जे शिवाजीराव मोगे यांनी इथे आदिवासींच्या भरोशावर आजपर्यंत मुंबईमध्ये अधिराज्य गाजवलं, या मोगे साहेबांना एकही आदिवासी नेता घडवता आला नाही, त्यामुळे त्यांच्या मुलांना त्याची गादी द्यावी लागली। याचं उत्तर एका तरी काँग्रेसची जवळ आहे का? त्यांनी त्याचं उत्तर सर्वप्रथम द्यावे। राजू दादा बरोबर आहे। बघा, हा राखीव मतदारसंघ आहे, राखीव मतदारसंघ असल्यामुळे जो या मतदारसंघामध्ये 5 वर्ष सतत जो कार्यकर्त्याचे सुखदुःखामध्ये येतो, या भागातल्या जनतेशी नाळ जुळून राहते, त्याला तिकीट भेटत असते। या ठिकाणी कोणी आदिवासी सक्षम व्यक्ती कोणी त्यांनी कोणते कार्यच नाही केले, सामाजिक कार्य, त्याला कशी तिकीट मिळणार आहे? याचं उत्तर मी यांना इथेच देतो। एवढेच जर त्यांना या मतदारसंघातल्या या गावातल्या लोकांशी देणं घेणं असेल तर त्यांनी एक उत्तर मला द्यावं। मागील 40 वर्षात या मतदारसंघात त्यांचं घर नाही, दुबईला घर आहे त्यांचं, दिल्लीला आहे, मुंबईला खोटं आहे। मतदारसंघात घर आहे का याचं उत्तर त्यांनी इथे मला द्यावं। मतदारसंघात घर आहेत का? या मतदारसंघामध्ये त्यांचं जरी घर नसलं, घराची काही आवश्यकता नाही ना, यवतमाळ जिल्ह्यात घर आहे ना, घराची आवश्यकता नाही कोणता अधिकार आला घर जर नसेल तर तुम्हाला अधिकारच नाही, लोकशाही आहे, लोकशाही पहिले तो प्रश्न घेऊ, उत्तर थोडं मागवा ना, शूट करताना येते बरोबर, काँग्रेसच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत। तुमचे सर्व उत्तर भेटणार, मला तुमच्या भावना कळायला, थोडं दूर व्हा बस। आणखी मला सहज ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही। जो माणूस मतदारसंघामध्ये स्वतःचं घर ठेवू शकत नाही याचा अर्थ त्याला मतदारसंघात राहायचं नाही, आणि जो माणूस मतदारसंघात राहत नाही खरंच तो या मतदारसंघातील मतदाराला न्याय देऊ शकतो का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। जो माणूस परिवहन मंत्री असताना इथला डेपो नाही आणू शकत, तो माणूस खरंच आता निवडून आल्यानंतर काही करू शकतो का? तिसरा प्रश्न आहे की ह्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाजाचे 1,10,000 मतदार आहे, पण 1,10,000 मतदारामध्ये फक्त मोगेचा पोरगा मोगेच त्यांना भेटतो का उमेदवार म्हणून,
त्यांना दुसरा आमदार आजपर्यंत बनवता आला नाही. या सर्व प्रश्नाचे काँग्रेसवाले उत्तर देऊ शकतात का? आधी या प्रश्नाला त्यांना उत्तर मागू आपण. तुमचा काय प्रश्न आहे? मॅडम, सर्वप्रथम ज्या तेलंगणा सरकारचे रेवंत रेड्डी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात येतात त्याच तेलंगणामध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीनला 3600 आणि 3700 भाव आहे आणि तेच आश्वासन देतात की इथे जर काँग्रेस सरकार आलं तर आम्ही 7000 रुपये भाव देऊ. हा, दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे सगळ्यात पहिले सर्वांचे प्रश्न घेतले जाईल, फक्त थोडं प्रश्नाची उत्तर. आणि दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत याच काँग्रेसवाल्याला लाडकी बहीण नको होती, याच काँग्रेसवाल्याला लाडकी बहीण नको होती. हे काय म्हणत होते की बा सरकारवर खूप मोठं कर्ज झालेलं आहे, बरोबर आहे, आणि आता तेच सरकार, आता हेच लोक म्हणत आहेत. याचं उत्तर काय? यांनी म्हटलं होतं की आदरणीय मोगे साहेबांचं घर का नाहीये या भागामध्ये. राजू तोड सांगते 2 घर आहे, एक पांढरकवड्याला आहे. कोणाच्याही मला हे म्हणायचं आहे की आदरणीय मोगे साहेबांचं घर या ठिकाणी नाही आहे. मला माहित आहे आमदार राजू तोड सांगतो एक पांढरकवड्याला घर आहे, एक आर्णीला घर आहे. हे कोण्या कारणाने आहे हे साऱ्या जनतेला माहित आहे, साऱ्या जनतेला माहित आहे. घर का नाही तो माणूस. तुमचे खूप प्रश्न झाले. आताच आपण जनतेची प्रतिक्रिया जाणली. तर असेच बघत राहत स्वतंत्र भारत. मी ऐश्वर्या कावरे, कॅमेरा पर्सन विष्णू जाधव सोबत घाटंजी.